हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली. फ्रेश होऊन मी माझ्या कामाला लागली. आज सकाळीच मस्त असा माझा इडली बनवायचा प्लॅन झाला होता. मी रात्रीच पीठ भिजवून दळून ठेवले होते. मला घरगुती पीठ वापरायला खूप आवडते इडलीसाठी. मी कधीच बाहेरून पीठ आणत नाही. पीठ बघितले तर एकदम छान फर्मेंट झाले होते. मग गरमागरम इडली आणि त्याच्यासोबत मला चटणी बनवायची होती. आजचा नाश्ता एकदम हलका फुलका आणि टेस्टी बनवायचा होता मला. सकाळी सकाळी आवीला स्कूलला जायचं होतं, त्याच्यासाठी मी पाणी ठेवलं आणि एकीकडे घेतली चटणी बनवायला. आधी पीठ बघितलं, किती छान फर्मेंट झालं आहे. मला वाटलं इतक्या गारव्यामध्ये पीठ छान फर्मेंट होतं की नाही, पण नाही झालं आज छान फर्मेंट. ते योग्य प्रमाण घेतलं की पीठ बरोबर फर्मेंट होतं आणि इडलीही मऊसूद अशा होतात. मग चटणी बनवायला घेतली. चटणीसाठी मी खोबरं, शेंगदाणे, कढीपत्ता आणि मिरच्या इतकं साहित्य घेतलं होतं. जर डाळ्या असल्या तर डाळ्या पण घेते, पण आज काही माझ्याकडे डाळ्या नव्हत्या, म्हणून एवढं सगळं मस्त असं मिक्सरला लावून घेतलं आणि चटणीला फोडणी द्यायला घेतली. आज मी कढईतच फोडणी देत होती. नेहमी मी वाटलेल्या मिश्रणामध्ये वरतून फोडणी टाकते, पण आज घाईघाईत फोडणीमध्येच मिश्रण टाकून दिलं आणि छान अशी चटणीला मोहरी आणि कढीपत्त्याची तडका दिला. मस्तच झाली होती आमची चटणी. छान अशी चटणी करून मी एका साईडला पिठामध्ये सोडा आणि मीठ घालून पीठ छान सेट होण्यासाठी ठेवलं. मग पुढे आवीचंही आवरायचं होतं, म्हणून आवीला उठवले, त्याला आंघोळीसाठी पाणी दिले आणि मग लावलेल्या इडल्या मस्त अशा झालेल्या होत्या, त्या काढून घेतल्या, कारण मला आवीला टिफिन द्यायचा होता. इडल्या अशा छान मऊसूद झाल्या होत्या आणि छान फुगल्याही होत्या. अजिबात कडक अशा इडल्या झालेल्या नव्हत्या. आवीचं आवरून आवी स्कूलमध्ये गेला आणि आम्हीही नाश्ता करायला घेतला. युवीला तर आजची इडली चटणी खूपच आवडली होती. नाश्ता झाल्यावर आहो जरा बाहेर गेले. मग मी आणि युवी हसत खेळत काम आवरत होतो. म्हणजे मी काम करत होते आणि युवी मध्ये मध्ये आपली मजा करत होता. त्याला आज फरशी पुसायची होती आणि मॉबनी एका परीसारखे उडायचेही होते. तेच त्याचे चालू होते. मला म्हणे, मम्मा मीच काम करतो आज. मस्त असं कामं आवरून आम्ही आवीला आणायला गेलो. बघता बघता दुपारही झाली होती. घरी आले, मुलांना जेवणं वगैरे दिली आणि मुले आराम करत होती. कुठे संध्याकाळ झाली काही समजलंच नाही. आज सतत पाऊस चालू होता. मग आम्ही बाजारात निघालो. आज आमचा आठवडी बाजार होता. पाऊस तर खूप चालू होता, पण मुलांना भिजण्याची हौस. मुलं मस्त मजा करत होते. आवी तर आनंदाने नाचतच होता पावसामध्ये. शेवटी मुलांना आईकडे सोडले आणि आम्ही दोघे बाजारात निघालो. बाजारातही सगळीकडे नुसती चिकचिक झाली होती पावसामुळे, पण मला ताजी भाजी घेऊन यायचं होतं रात्रीच्या जेवणासाठी, म्हणून आम्ही बाजारात गेलो आणि भाज्या बघत होतो. भाज्या वगैरे घेतल्या. आहोही मला भाज्या घेण्यात मदत करत होते. अशा मस्त अशा भाज्या घेऊन आम्ही घरी आलो आणि अशा प्रकारे आमच्या दिवसाचा शेवट झाला. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.